आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबईत मुक्काम तर उद्या शेगावात घेणार दर्शन। भाजपच्या राज्य कार्यकारिणीची रवींद्र चव्हाणांकडून घोषणा, 12 उपाध्यक्षांची नव्याने नियुक्ती, केशव उपाध्यायांना उपाध्यक्षपदी बढती तर नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी। राज्यपालांच्या अभिभाषणावर आज सभागृहात चर्चा, विरोधकांकडून जोरदार चर्चेची शक्यता। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थवर बैठक, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा, प्रमुख निमंत्रितांची नावं निश्चित होणार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार का याकडे लक्ष। अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग, कमिटीतल्या सदस्यांच्या नावांच्या शिफारसीचं रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र, पत्रात सोमय्या भागवत कराडांचं 6 जणांची नावं, सूत्रांची माहिती। दादांच्या शोकसभेमध्ये पटेल मुकेश अंबानींचा खुला संवाद, दादांच्या जाण्यानं दुःख झाले असं किंचित तरी वाटतं का? शोकसभेतल्या प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ ट्विट करत दमानी यांची टीका। राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत आज सुप्रीम सुनावणी, अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच सुनावणी। भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव मनपात जाणार, महापौर उपमहापौर नगरसेवकांचा सोमय्यांना तीव्र विरोध। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील नव्यानं जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता, नव्यानं अर्ज करण्याची पाटलांची विनंती कोर्टाकडून मान्य। मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी, खासदार सुप्रिया सुळेंकडे मोठी जबाबदारी, सुळेंकडे पुन्हा खासदारांच्या गटाचं नेतृत्व। नागपूरमधल्या 12वी पेपर फुटी प्रकरणी चौकशीसाठी 5 सदस्यीय एसआयटीची स्थापना, आतापर्यंत 4 जणांना अटक झाल्याची माहिती। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त। झारखंडच्या रांची विमानतळावर एअर अँब्युलन्सचा अपघात, अपघातग्रस्त एअर अँब्युलन्समधल्या 7 जणांचा मृत्यू, विमान रांचीहून दिल्लीकडे जाताना घडली दुर्घटना। मुस्लिमांना दिलेलं 5% आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा, आव्हान याचिकेवर 9 मार्च रोजी सुनावणी होणार। अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाचा धक्का, कर्ज खाती फसवी घोषित करण्याच्या प्रकरणी एकलपीठ न्यायालयाचा निर्णय रद्द। नीट पीजी गुणवत्तेवर सुप्रीम कोर्टाला चिंता, पात्रता पर्सेंटाईल कट ऑफ कपातीची सर्वोच्च न्यायालयाकडून तपासणी। एसटीच्या एनसीएमसी कार्डला सवलतधारकांचा उत्तम प्रतिसाद, तब्बल 10,000 प्रवाशांची नोंद। विदर्भामध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान, नागपूर, हिंगोली, परभणीमध्ये रिमझिम पाऊस, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। भारतीयांनी इराण बाहेर पडावं, परराष्ट्र मंत्रालयाचं इराणमधल्या भारतीयांना खबरदारीचं आवाहन। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा कठोर टॅरिफ लादण्याचा इशारा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा व्यापार करारांबाबत आक्रमक भूमिका। वानखेडेवर वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा धुव्वा, 107 धावांनी मिळवला दमदार विजय, विजयात 19 षटकार, 17 चौकारांची आतिषबाजी। आज कँडीमध्ये इंग्लंड पाकिस्तान सामना, दोन्ही संघात अटीतटीच्या लढतीची शक्यता। व्हॉट्सअप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, व्हॉट्सअपवर आता मेसेज शेड्यूल करणं होणार शक्य, व्हॉट्सअप लवकरच आणणार नवं फीचर।